सो हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं व्हॉट इज बीन बाय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याला डिफाईन केलं होतं आपण की मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट लिनियर ऑर अँग्युलर स्पीड. ओके, म्हणजे तिचं मॅग्निट्यूड ऑफ द वेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट होती. ओके, पण डायरेक्शन जी आहे ती चेंज होत होती. आपण काय म्हटलं की पार्टिकल या पोझिशनवरती असेल तर अलॉंग द टँजंट डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी असेल, इथं असेल तर अलॉंग द टँजंट डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी असेल. ओके, पण मॅग्निट्यूड जी आहे ती कॉन्स्टंट होती. मॅग्निट्यूड कशी होती? कॉन्स्टंट होती. ओके, पण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय होते की द पार्टिकल परफॉर्म द सर्क्युलर मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ व्हेरिएबल लिनियर स्पीड ऑर अँग्युलर स्पीड. मग अशी जर मोशन असेल की ज्याच्यामध्ये लिनियर स्पीड किंवा अँग्युलर स्पीड जी आहे ती व्हेरिएबल असेल, चेंज होत असेल. ओके, तर अशा मोशनला आपण म्हणू नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, तर डेफिनेशन लक्षात आली की द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ व्हेरिएबल लिनियर ऑर अँग्युलर स्पीड. सो डेफिनेशन, motion of the particle along the circumference of circle with variable linear or angular speed. With linear or angular speed is called non-uniform circular motion. ओके, आता याचं एक्झाम्पल कोणतं की बुकमध्ये एक एक्झाम्पल दिलं आहे की आपण फॅन जो आहे तो स्विच ऑन केला आणि स्विच ऑफ केला. ओके, तर फॅन जेव्हा आपण स्विच ऑन करणार तेव्हा स्पीड ऑफ फॅन इन्क्रीज होणार. ओके, आणि स्विच ऑफ केल्यानंतर फॅनची जी स्पीड आहे ती काय होईल? डिक्रीज होईल. म्हणजे इथं जेव्हा फॅनचे जे ब्लेड्स आहेत ते जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतील तेव्हा त्याची जी स्पीड आहे ती कॉन्स्टंट राहत आहे का? नाही. म्हणजे जेव्हा आपण फॅन ऑन करणार तेव्हा स्पीड इन्क्रीज होणार, जेव्हा फॅन ऑफ करणार तेव्हा तो का स्पीड काय होणार? डिक्रीज होणार. म्हणजे इथं ती जी मोशन आहे द मोशन ऑफ द ब्लेड्स ऑफ फॅन, तर ती मोशन असेल नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, सो एक्झाम्पल, मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन when it is switched on or off. ओके, सेकंड एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. दॅट इज अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कोणकोणत्या? तर मोशन ऑफ स्काय व्हील आहे ना, किंवा मोशन ऑफ व्हील्स ऑफ व्हेकल, म्हणजे वाहनाचे जे चाकं असतात, व्हेकलचे जे चाकं, तर त्यांची जी मोशन आहे ती असेल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. मग आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये काय होते की जेव्हा ऑब्जेक्ट लोवेस्ट टू हायेस्ट जातो तेव्हा स्पीड जी आहे ती डिक्रीज होते, आणि जेव्हा हायेस्ट टू लोवेस्ट येतो तेव्हा स्पीड काय होते? इन्क्रीज होते. तर इथं स्पीड जी आहे ती कॉन्स्टंट राहत नाही, आणि म्हणून व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज ॲन एक्झाम्पल ऑफ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, मग आता इथं काय होत आहे की स्पीड चेंज होत आहे, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी काय होत आहे? चेंज होत आहे. डायरेक्शन तर चेंजच होत आहे, आणि सर्क्युलर मोशनमध्ये आपण पाहिलं की द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इज अ चेंजेस ड्यू टू द रॅडियल और सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. ओके, जे असते टुवर्ड द सेंटर. तर या रॅडियल किंवा सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनमुळं काय होते की व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते. मग आता मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी कशामुळे चेंज होत असेल? तर असा ॲक्सलरेशनचाच कंपोनंट जो इन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी असेल किंवा अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी असेल, आणि वेलॉसिटी आहे अलॉंग द टँजंट, म्हणजे ते ॲक्सलरेशनसुद्धा अलॉंग द टँजंट असेल. म्हणजे ज्या ॲक्सलरेशनमुळं वेलॉसिटीची मॅग्निट्यूड
म्हणजे स्पीड चेंज होत आहे त्या ॲक्सलरेशनला आपण म्हणू टँजेन्शियल ॲक्सलरेशन. सो इथं दोन्ही ॲक्सलरेशन प्रेझेंट असतील. ओके, तर हे असेल टँजेन्शियल ॲक्सलरेशन. सो ड्यू टू द रेडियल ॲक्सलरेशन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इज चेंजेस अँड ड्यू टू द टँजेन्शियल ॲक्सलरेशन द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इज चेंजेस. ओके, तर लक्षात आलं. तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्सलरेशनचे दोन्ही कंपोनंट जे आहे ते प्रेझेंट असतात, रेडियल आणि टँजेन्शियल. म्हणजे रिझल्टंट ॲक्सलरेशन जे आहे ते असेल अलॉंग दिस डायरेक्शन, हे असेल रिझल्टंट ॲक्सलरेशन. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये टँजेन्शियल ॲक्सलरेशन 0 होतं, कारण इथं मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट होते आणि म्हणून इथं ॲक्सलरेशन नसते. एकच ॲक्सलरेशन असते, ते रेडियल ऑर सेंटिपिटल ॲक्सलरेशन. लक्षात आलं. ओके, सो नेक्स्ट पॉईंट, डेफिनेशन आणि एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, in non-uniform circular motion, due to radial acceleration here bar direction of velocity is changes. रेडियल ॲक्सलरेशन पण पाहिलं, ए आर इक्वल्स टू आपण लिहिलं तो ओमेगा स्क्वेअर इंटू आर ड्यू ती मॅग्निट्यूड, आणि जे यू सी एममध्ये ते कॉन्स्टंट असते. ओके, सो ही मॅग्निट्यूडसुद्धा ही व्हॅल्यू, ही डायरेक्शनसुद्धा काय होते, चेंज होते. नेक्स्ट, ड्यू टू टँजेन्शियल ॲक्सलरेशन, याला डिनोट करू आपण ए टी बार, magnitude of velocity is changes. तर टँजेन्शियल ॲक्सलरेशन का असेल, टँजेन्शियल ॲक्सलरेशन असते अल्फा इंटू आर. मग आता इथं व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड चेंज होत आहे. आपल्याला रिलेशन माहीत आहे, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. मग आता लिनियर व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड जर चेंज झाली तर अँग्युलर व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणजे ओमेगासुद्धा चेंज होणार. मग आता ओमेगा ज्या रेटनं चेंज होतं, जसं आपण रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी इट्स कॉल्ड लिनियर ॲक्सलरेशन. मग आता अँग्युलर व्हेलॉसिटी जर चेंज होत असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन. तर याचा अर्थ काय की इथं अँग्युलर ॲक्सलरेशन जे आहे ते प्रोड्यूस होते. अँग्युलर ॲक्सलरेशन काय होते, प्रोड्यूस होते. इथं ओमेगा जो आहे तो सुद्धा काय होतो, चेंज होतो. म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन इज अ रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये हा ओमेगा कॉन्स्टंट होता, म्हणून अँग्युलर ॲक्सलरेशन तिथं होतं काय, नाही, ते होतं 0. ओके, सो इन नॉन युसीएम, इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन रिझल्टंट ॲक्सलरेशन और मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट ॲक्सलरेशन काय असेल, दॅट इज अ रेडियल ॲक्सलरेशन स्क्वेअर प्लस टँजेन्शियल ॲक्सलरेशन. याची मॅग्निट्यूड जर घेतली आपण, ओके, तर मॅग्निट्यूड काय मिळेल आपल्याला, अंडर रूट ए आर स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर टी, दॅट इज अ रेडियल ॲक्सलरेशनचा स्क्वेअर प्लस टँजेन्शियल ॲक्सलरेशनचा स्क्वेअर. कारण इथं दोन्ही ॲक्सलरेशन जे आहे ते काय असतील, इथं प्रेझेंट असतील. ओके, सो आता इथं मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी चेंज होत आहे, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होत आहे. सो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी, तर त्याला आपण काय म्हणू, अँग्युलर ॲक्सलरेशन. ओके, सो नेक्स्ट टर्म याच्यामधले आपण डिफाईन करू अँग्युलर ॲक्सलरेशन. सो अँग्युलर ॲक्सलरेशन त्याला डिनोट करू आपण अल्फा बार. ओके, सो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी
with respect to time is called angular acceleration. Angular acceleration. So alpha bar equals to, याला आपण डायरेक्ट लिहू डी ओमेगा बार बाय डी टी. ओके, मग आता अँग्युलर ॲक्सलरेशन जे आहे तर हे असेल वेक्टर क्वांटिटी. सो इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ओके, त्याचं युनिट काय असेल तर आपल्याला माहीत आहे अँग्युलर वेलॉसिटीचा आहे रॅडियन पर सेकंद आणि परत टाईम म्हणजे रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके, इट्स युनिट इज रॅडियन पर स्क्वेअर सेकंद. रॅडियन पर स्क्वेअर सेकंद. तर हे याचं युनिट जे आहे हे लक्षात ठेवा. डायमेन्शन is, so dimension असेल L raised to 0, M raised to 0, T raised to -2. आता ही जर वेक्टर क्वांटिटी असेल तर याची मॅग्निट्यूड तर अशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, आणि परत समजा एखादा पार्टिकल जर समजा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याची इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी जी असेल ती समजा ओमेगा नॉट असेल इन टाईम टी नॉट आणि ओमेगा 1 असेल इन टाईम T1. ओके, म्हणजे आता मोशन परफॉर्म होत असताना ही झाली इनिशियल अँग्युलर स्पीड आणि ही झाली फायनल अँग्युलर स्पीड. तर जसं ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलरेशन आपण कसं डिफाईन करणार किंवा याला कसं लिहिणार तर विच इज इक्वल्स टू दॅट इज ओमेगा 1 मायनस ओमेगा नॉट अपॉन T1 मायनस टी नॉट. तर अशा पद्धतीनं आपण लिहू शकतो की जिथं अँग्युलर स्पीड दिली असेल इनिशियल आणि फायनल तर त्यावेळेस अल्फा आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा लिहिता येतं. ओके, आणि यालाच आपण असंही लिहिणार डेल ओमेगा बार अपॉन डेल टी आणि विदिन शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम हा होते डी ओमेगा बार अपॉन डी टी. ओके, तर आता डायरेक्शनकडे येऊ आपण की वेक्टर क्वांटिटी आहे मग डायरेक्शन ऑफ अल्फा बार कसं असेल तर इट्स डायरेक्शन इज अगेन गिव्हन बाय राईट हँड रूल और राईट हँड स्क्रू रूल. ओके, सो इट्स direction is given by right hand rule or right handed screw rule. ओके, जसं आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर वेलॉसिटी ची जी डायरेक्शन आहे ती राईट हँड रूलला आपण फाइंड आउट केली तर त्याच पद्धतीनं या अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शनसुद्धा आपल्याला काय करता येते डिनोट करता येते. इथं फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की समजा अँग्युलर स्पीड जर इन्क्रीज होत असेल तर ज्या डायरेक्शनला अँग्युलर व्हेलॉसिटी असेल त्याच डायरेक्शनला अँग्युलर ॲक्सेलरेशनसुद्धा असते. ओके, म्हणजे आता पार्टिकल जो आहे तर हे तुम्हाला अँग्युलर ॲक्सेलरेशनचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे लक्षात आले असतील. ओके, तर डायरेक्शनबद्दल पाहू आपण. म्हणजे पार्टिकल जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला जर समजा मोशन जर परफॉर्म करत असेल आणि अँग्युलर स्पीड जी आहे ती समजा इन्क्रीज होत असेल, अँग्युलर स्पीड काय होत असेल इन्क्रीज होत असेल तर ज्या डायरेक्शननं अँग्युलर वेलॉसिटी असेल त्याच डायरेक्शननं अँग्युलर ॲक्सेलरेशनसुद्धा असते. ओके, तर कन्सिडर करा की अशी पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला काय करत आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे आणि आपल्याला माहीत आहे की अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँग्युलर वेलॉसिटी असते म्हणजे ओमेगा बार असेल अलॉंग दिस. पण आता ओमेगा जर इन्क्रीज होत असेल ओके सो ओमेगा इन्क्रीजिंग म्हणजे आता फॅन जो आहे तो स्विच ऑन केला मग त्यावेळेस अँग्युलर ॲक्सेलरेशनसुद्धा कसं असेल अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर अल्फा बारसुद्धा असेल अलॉंग दिस डायरेक्शन. ओके, तर लक्षात आलं. पण आता फॅन स्विच ऑफ केला मोशन पार्टिकल जो आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनच परफॉर्म करत आहे पण फॅन काय केला स्विच ऑफ केला
म्हणजे आता ओमेगा का होईल, डिक्रीज होईल. आता ओमेगा जर डिक्रीज होत असेल, इफ ओमेगा इज अ डिक्रीज, ओके, तर त्यावेळेस काय होईल, अँग्युलर वेलॉसिटी अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, पण अँग्युलर ॲक्सेलरेशन असेल व्हर्टिकल डाऊनवर परपेंडिक्युलर टू द प्लेन. तर इथं हे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे सेन्स ऑफ रोटेशन कोणतेही असो, तर जर अँग्युलर स्पीड इन्क्रीज असेल तर अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन बोथ आर अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. बट इफ ओमेगा इज डिक्रीजेस देन द अँग्युलर ॲक्सेलरेशन इज अपोजिट टू द अँग्युलर वेलॉसिटी. ओके, तर लक्षात आलं. सो डायरेक्शनसाठी if omega is increases alpha bar is along the axis of rotation similar to omega bar. Okay, if omega is डिक्रीजेस, ओमेगा जर समजा डिक्रीज असेल देन अल्फा बार इज अपोजिट टू ओमेगा बार. लक्षात आलं. मग आता जर समजा अल्फा बार म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन बोथ आर अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन जर असतील, तिन्ही क्वांटिटी कशा असतील अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन, तेव्हा जे कायनॅमॅटिकल इक्वेशन लिहिले आपण रिकॉलमध्ये, ओके, तर ते कायनॅमॅटिकल इक्वेशन्स आपण काय करू शकतो, स्केलर नोटेशनमध्ये लिहू शकतो. व्हेन these three quantities आर अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन, तिन्ही समजा ॲक्सिस ऑफ रोटेशनवरती जर असतील या क्वांटिटी, आपण ते जे कायनॅमॅटिकल इक्वेशन्स आहेत सर्क्युलर मोशनसाठी, तर ते आपण स्केलर फॉर्ममध्ये काय करू शकतो, लिहू शकतो. ओके, तर ते आपण स्केलर फॉर्ममध्ये अगोदरच बघितलेले आहे, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. ओके, सो ही झाली नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, तर बुक्समध्ये याच्यावरती एक प्रॉब्लेम दिलेला आहे, तो प्रॉब्लेमसुद्धा आपण घेऊ. तर बुक्समधलं जे एक्झाम्पल आहे ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की फॅन इज रोटेटिंग ॲट 90 रिव्हॉल्युशन पर मिनिट, इट इज अ देन स्विच ऑफ. म्हणजे आता फॅन रोटेट होत आहे आणि त्याची जी रिव्हॉल्युशन आहेत पर मिनिट हे किती दिलं आहे 90, म्हणजे ही झाली फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन. ओके, ज्याला आपण अँग्युलर स्पीड म्हणजे इनिशियल अँग्युलर स्पीड जी आहे तर ती किती दिलं आहे 90 RPM. ओके, आता स्विच ऑफ केला अँड इट स्टॉप आफ्टर 21 रिव्हॉल्युशन. ओके, आता स्विच ऑफ केल्यानंतर किती रिव्हॉल्युशन होतात, तर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन होतात 21. कॅल्क्युलेट द टाईम टेकन बाय टू स्टॉप अज्युमिंग फ्रिक्शनल टॉर्क इज अ कॉन्स्टंट. आता याचा अर्थ काय की फ्रिक्शनल टॉर्क जो आहे, म्हणजे टॉर्क जो आहे तो कॉन्स्टंट आहे, म्हणजे अल्फा जो आहे तो कॉन्स्टंट आहे, म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन जे आहे ते चेंज होत नाही, ते कॉन्स्टंट राहते. ओके, आता गिवनमध्ये काय दिलं की इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी दिली आहे, त्याला फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन आपण म्हणू. सो गिवन ओमेगा नॉट दिलेला आहे 90 रिव्हॉल्युशन पर मिनिट RPM. तर फ्रिक्वेन्सी जी आहे ती असते सेकंदमध्ये, फ्रिक्वेन्सीचे युनिट आहे सेकंदमध्ये, म्हणजे याला कन्वर्ट करावं लागेल आपल्याला सेकंदमध्ये. तर याला जर आपण डिव्हाइड केलं, सो ओमेगा नॉट इक्वल्स टू 90 डिवायडेड बाय 60, तर होईल 1.5 रिव्हॉल्युशन पर सेकंद. ओके, आता इट इज देन स्विच ऑफ. आता स्विच ऑफ केल्यानंतर जी फायनल समजा अँग्युलर स्पीड आहे ती दिली काय नाही, म्हणजे ओमेगा 1 जो आहे तो आहे 0. ओमेगा 1 किती आहे, तो आहे 0. तर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन किती होतात, तर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन होतात 21, म्हणजेच नंबर ऑफ रिव्हॉल्युशन होतात 21 रिव्हॉल्युशन. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की टाईम टेकन बाय द फॅन टू स्टॉप होण्यासाठी लागलेला वेळ. ओके, आता जेव्हा एक रिव्हॉल्युशन होते तेव्हा आपल्याला माहीत आहे की थीटा जो आहे तर तो थीटा असेल 2π. मग आता 21 रिव्हॉल्युशन झाल्यानंतर जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ती किती होते 2πn, हे आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं होतं. सो याच्यावरून आपल्याला लिहिता येईल की थीटा इक्वल्स टू म्हणजेच 21 रिव्हॉल्युशनमध्ये होणारी अँग्युलर डिस्प्लेसमेंट, थीटा इक्वल्स टू 2πn. सो थीटा असेल दॅट इज अ 2π इंटू 21
म्हणजेच थिटा होईल 42 पाय. तर ही झाली अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, आता इथं दोन्ही वेलॉसिटी दिल्या, अँग्युलर स्पीड दिल्या, म्हणजे ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलरेशन आपल्याला माहीत आहे की अल्फा इक्वल्स टू, सो दॅट इज अ वी नो अल्फा कॉन्स्टंट आहे. फ्रिक्शनल टॉर्क जो आहे तो कॉन्स्टंट आहे, म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे, म्हणजे अल्फा इक्वल्स टू काय होईल ω1 मायनस ω0 अपॉन टी. सो याला आपल्याला कसं लिहितं तर ओमेगा इक्वल्स टू 2πn, फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन दिली म्हणजे याला कन्वर्ट करणार आपण. सो दॅट इज अ 2πn1 मायनस 2πn0 अपॉन टी. तर ω1 आहे 0, म्हणजे अल्फा होईल 0 मायनस 2π, आणि इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी हा ω0 म्हणजेच किती आहे 1.5. सो 1.5 अपॉन टी, म्हणजे याला लिहिता येईल आपल्याला -3π अपॉन टी. तर हे झालं इक्वेशन फर्स्ट. आता सेकंड अल्फा आपण कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करून फाइंड आउट करणार. आता कायनेमॅटिकल इक्वेशनमध्ये फर्स्ट इक्वेशन आपण लिहिलं होतं, दॅट इज अ व्ही इक्वल्स टू यू प्लस AT. ओके आहे ना. तर त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट नाही. सेकंड इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंटचं, दॅट इज एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ AT². याच्यावरून सुद्धा आपल्याला ते फाइंड आउट नाही करता येणार. थर्ड जे इक्वेशन लिहिलं आपण V² इक्वल्स टू U² प्लस 2AS. ओके, तर सर्क्युलर मोशनमध्ये काय होईल की ω1² इक्वल्स टू ω0² प्लस ट्वाइस टाईम अल्फा इंटू थिटा. म्हणजे या इक्वेशनवरून आपल्याला अल्फा जो आहे तो फाइंड आउट करता येईल आणि तो या इक्वेशनसोबत इक्वेट करता येईल. तर यालाच आपण लिहिणार देअरफॉर अल्फा इक्वल्स टू ω1² मायनस ω0² अपॉन 2 थीटा है ना. सो ω1 तो आहे 0 आहे, सो याला आपण 0 लिहिणार मायनस ω0चा स्क्वेअर. ω0 किती आहे दॅट इज अ 3π² अपॉन 2 इंटू थिटा किती मिळाला 42 पाय. सो दॅट इज 42 पाय. हे झालं इक्वेशन सेकंड. म्हणजे आता दोन्ही फ्रिक्शनल टॉर्क कॉन्स्टंट आहे, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू सेम राहणार, म्हणून हे दोन इक्वेशन आपण इक्वेट करू शकतो आणि याच्यावरून आपल्याला हा टी जो आहे तो फाइंड आउट करता येणार. ओके, सो लक्षात आलं तुमच्या. सो देअरफॉर याला आपण लिहिणार -3π अपॉन टी इक्वल्स टू -3π इट² अपॉन इथं होईल 84 पाय. हे मायनस मायनस साईन कॅन्सल. ओके, इथं होईल 9π². ओके, सो विच इज इक्वल्स टू देअरफॉर 3π अपॉन टी इक्वल्स टू 9π² अपॉन 84 पाय. तर एक तर पाय असा आपण कॅन्सल करू शकतो. ओके, हा पाय हा इथला एक पाय हा बाय, आणि टी इक्वल्स टू का होईल मग. सो टी इक्वल्स टू 3 इंटू 84 डिवायडेड बाय 9. ओके, सो 3 3 जा 3 जा 8 म्हणजे 28, म्हणजे टी इक्वल्स होईल 28 सेकंद. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला हा टाईम जो आहे म्हणजे फॅनला स्टॉप होण्यासाठी लागणारा टाईम किती असेल 28 सेकंद. ओके, सो 2 6 3 8 24. तर बाय युजिंग कायनेमॅटिकल इक्वेशन्स असे आपल्याला एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व करावे लागतात. ओके, सो थँक्यू स्टुडंट. नेक्स्ट आपला जो पॉईंट आहे तो आहे डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. तो नेक्स्ट चॅप्टर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके.